पुढचा चेंडू काहीसा कळला नाही चेंडू, मात्र संतोषाची गोलंदाजी सुंदर सुंदर म्हणावे लागेल. तर पाहूया पुढचा चेंडू. तर पुढच्या चेंडूसाठी संतोष पुन्हा तयार, मनीष सुद्धा तयार. जोरदार प्रहार, गॉन 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 गॉन, षटकार. तर पहिला षटकार मात्र या ठिकाणी लागला, बॅट मधून आला मनीषा, गणगणित प्रति. प्रेमभूमी एंटरप्राइजचे प्रोपरायटर माननीय महेंद्र सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या ठिकाणी शब्दसंमेलनाने हार्दिक स्वागत. चला त्वरा करायची. तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली 7 धावा 1 बळीच्या नुकसानीमध्ये. विकेट मात्र महत्वाचा होता, सुंदरशी फलंदाजी करत होता. चला दुसरं षटक, गोलंदाजाचं नाव दोन शक्तिशाली संघांमध्ये हिमांशू. रंगली. दोन शक्तिशाली वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. पहिलं षटक गोळीबार इनकडनं झालं, दुसरं षटक तर कॉमेंटरच्या इथून येतोय. अर्थात दोन शक्तिशाली संघांमध्ये धावांची झुंज रंगली. दोन शक्तिशाली संघांमध्ये धावांची झुंज रंगली. हॉटेल पसायदान घाटकोपर स्पेशल आळेफाटा मिसळ, पावभाजी, अख्खा मसूर आणि शेवभाजी यांच्या वतीने ही बघा 6 चेंडूंचा डावहुनी ओव्हर संपली. तर या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ, आणि दुसरं षटक मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. पुढचा चेंडू, ओहो उसळी घेतली, पंचांचा इशारा, अवांतर धाव, व्हाईट बॉल. बाउन्सरचा एक इशारा, मात्र या ठिकाणी नो बॉलचा इशारा, व्हाईट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. व्हाईट बॉल कंपल्सरी, व्हाईट बॉल. रिव्ह्यू गेलेला आहे त्यांचा, ठीक आहे. पंचांनी इशारा केलाय, रिव्ह्यू गेलेला आहे, बाद झालेला आहे. आणि अर्थातच आता मात्र 1 धाव आली, एका धावेने धावसंख्या झाली, 8 धावा फलकावरती लागल्यात. हिमांशू मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. पुढचा चेंडू, जोरदार प्रहार, लेग साइडला, गोन गोन गोन, षटकार. पहिला चेंडू व्हाईट आणि दुसरा चेंडू टाकतात षटकार, म्हणजे एका चेंडू मागे आतापर्यंत 7 धावा आल्या. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, शॉट मारण्याचा प्रयत्न मात्र फसला. चेंडू चाललाय, कोण जिंकतोय मैदानाच्या आत, चेंडू की क्षेत्ररक्षक? जिंकला मात्र क्षेत्ररक्षक. 2 धावा आल्या. पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यश येतंय.
पंच बॅटची कडा घेतली, 3 धावा मात्र या ठिकाणी आल्या आहेत. धाव संख्येत भर. तर मात्र या ठिकाणी धाव संख्येत भर झाली. धाव संख्या झाली 17 धावा फलकावरती लागल्या. आता मात्र काहीसा नाराज होतोय आणि अर्थातच 2च चेंडू मार्गस्थ झालेत. 17 धावा फलकावरती आल्या. पुढचा चेंडू खाली काहीसा बसला, चेंडू कळला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले. गोलंदाजांनी कमबॅक केले. दोन्ही डोंगरांच्या मध्ये असलेलं, निसर्गाच्या साधनेत असलेलं दत्ताजी साळवी मैदान, अर्थात महाराष्ट्राचं दैवत खंडेराया यांचं देवस्थान या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा चेंडू वळला आणि हाच नाही कळला. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करतोय तो म्हणजे हिमांशू. सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज हिमांशू. हो हो हो, चेंडू वळला, पुन्हा एकदा नाही कळला फलंदाजाला. फलंदाज मात्र 3 डॉट खाल्लेत. 10 धावा दिल्या खऱ्या, पण 3 डॉट मात्र त्या ठिकाणी आलेत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने बुलेट शॉट. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत क्षेत्ररक्षकासाठी. 18 धावा फलकावरती आल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय संतोष. चला, तिसरं षटक घेऊन येतोय अमन. स्ट्राईकला आहे तो मनीष. बघूया आता मनीषच्या बॅट मधून किती चौकार षटकार येत आहेत. एक षटकार मात्र ठोकला, त्यानंतर धावा कमी झाल्या. 3 गोल्डन डक आले त्या ठिकाणी, गोल्डन बॉल आले. 2 षटकामध्ये 18 धावा फलकावरती लागलेत. आता 3 षटकामागे किती धावा लागतील. डोंगर पडतोय का, पाऊस पडतोय का आणि डोंगर उभा राहतोय का पाहूया. अमन गोळीबार हिंड करून गोलंदाजी करताना सामना करतोय तो मनीष. पुन्हा एकदा काहीतरी बावळला सावळला, स्लो डिलिव्हरी झाली. पंच सांगतायत चला. पंच 22च्या स्वरूपात एक धाव आले ना. ओके, 22च्या स्वरूपात एक धाव. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन दुसरा चेंडू मार्गस्थ. जोरदार प्रहार, लॉंग ऑन शाळा पार षटकार. तर या ठिकाणी हिसाब केला जातोय. हर गलती की सजा मिलेगी. डीजे
मनावरती अधिराज्य करतोय. पुन्हा एकदा जोरदार वार केला, मात्र या ठिकाणी पंचांनी मान हलवली आणि फलंदाज जातोय तंबूच्या आसऱ्याला. दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला. तीन चेंडू, एक षटकार मात्र खाल्ल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं. महत्वाचा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवला. 25 धावसंख्या झाली 25. अठरानी एक. नाही, तुम्ही तुमचा हिसाब करा. तुमचा माणूस इथं बसलाय. मला वाटत नाही का महाराष्ट्रात तुम्ही परत कधी खेळाल म्हणून. एवढी लोक तुम्हाला बघतायत. चला तर पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतले. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या मागे. चेंडू मात्र उसळी घेतली, पण क्षेत्ररक्षक तेवढ्यात तरबे झाला, बॅकिंग केली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलं. चार चेंडू मार्गस्थ झाले. 8 धावा खर्च केल्यात. 8 धावांमध्ये एक गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू मात्र काहीसा बाहेर वळला. पंचाने सांगितलंय की तुम्ही पुढे सरसावून खेळायला आलायत. साऊंड ऑपरेटर जरा 2 मिनिटं आले तर चालेल इकडे. शेवटचा चेंडू मार्गस्थ. जोरदार प्रहार केलाय. चेंडू चाललाय वर हवेत. झेल बाद. तिसरा गडी महत्वाचा तंबूच्या आसऱ्याला. शैलेश, युके टायगरचा आवडता खेळाडू शैलेश. लेफ्ट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड बॉलर. गोलंदाज हिमांशू. दुसरं षटक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलंय. चला पुढचे हिमांशू. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. एक धाव मात्र त्या ठिकाणी आली. एका धावेवरती समाधान मानावं. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. तर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. शैलेश बघूया आता किती मोठे फटके खेळतोय. चिकन लेग पीस. उल्हास मामा कामटे यांचा आवडता खेळाडू, युके टायगरचा मेन बॉलर. तलवार मात्र फिरवली, पण चेंडू काय लागला नाही तलवारीला. एक धाव मात्र बाईच्या स्वरूपात आली.
धाव संख्येत भर होते. धाव संख्या झाली 28 धावा फळकावरती लागलेत. हेलिकॉप्टर पद्धतीने मारलेला हा चेंडू मात्र चालायला लांबच्या दिशेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. तर 2 धावा मात्र या ठिकाणी आल्या. धाव संख्या झाली 30. पुढचा चेंडू. हो हो, निर्धाव निर्धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळते. तर कोण होणार 2026च्या पर्व पहिलाचा विजेता. पुन्हा एकदा चेंडू काय कळला नाही. चेंडू वळतोय पण मात्र या ठिकाणी एक धाव मात्र आली 22च्या स्वरूपात. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 31 धावा. हिमांशूचा हा शेवटचा चेंडू असेल मला वाटतं बहुतेक. पण या षटकामध्ये कमाल झाले. धावा आल्यात फक्त 5 धावा. हिमांशू पुन्हा सज्ज. जोरदार प्रहार लेगच्या साईडला. झेल झाला. शैलेशला परतावं लागतंय तंबूच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती मात्र गडी गेला बाहेर. डीजे. न्यू बॅटर संदीप. तर 5वं षटक मार्गस्थ करतोय पोलो. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं. हाणामारीचं षटक म्हटलं गेलेलं आहे. जोरदार प्रहार. उंच गेलाय चेंडू. गगनभेदी चेंडू गेलाय. झेल बाद. आहा, वाजव का. मैदानात दाखल होतोय संतोष उर्फ चिन्ह. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या ठिकाणी. चला सामना लवकर चालू करायचा आहे पटापट. बॅट्समन. हो हो, तर या ठिकाणी पैशाचा बरसात होणार आहे खास संतोष वरती.
तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं षटक मार्गस्थ करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. दुसरा चेंडू मार्गस्थ होतोय. स्वतः कर्णधार मात्र या ठिकाणी आलाय. हो 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 हो, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 32 धावा फलकावरती लागलेत. तर एक अवांतर धाव मात्र या ठिकाणी आली. निर्धाव चेंडूची सांगता होते. काहीतरी संत गतीचा खेळ चाललाय. नाही षटकारांची बरसात, नाही चौकारांची बरसात. बघूया काय होतंय या ठिकाणी. जोरदार टोला मात्र या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावर चेंडू चालाय सरसबत. एक धाव पूर्ण. तर मात्र या ठिकाणी कॅप्टनच्या बॅट मधून एक धाव आली. तर बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी. गोलंदाजी करतोय, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले आतापर्यंत. जोरदार प्रहार, दोन फिल्डरच्या मध्ये चेंडू चाललाय सरसबत. चांगलं क्षेत्ररक्षण पण थोडस चुकलं आणि मात्र 4 धावा त्या ठिकाणी आल्या. 4 धावांनी धाव संख्या झाली 37. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले, शेवटच्या षटकातले. पाहूया 2 चेंडूवरती किती धावा येत आहेत. आता मात्र फिरवला होता तलवारीची धार, मात्र लागले नाही चेंडूचा कडा. पण निर्धाव झालाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. यष्टीरक्षक इंद्रजित पुढचा चेंडू. बॅटची कडा मात्र घेतली, चेंडू मात्र स्थिरावतोय हातामध्ये. एका धावेसाठी धाव संख्या झाली 38. 39 धावांचं लक्ष 30 चेंडू मागे. गोलंदाजानं केलीये कमाल, गोलंदाजानं केलीये कमाल आणि उडून दिली धमाल. माननीय नगरसेवक
हॅलो पॅकर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बाबूदादा पोकरकर मित्र परिवार आयोजित असलपा चषक 2026 पर्व पहिलं सेमीफायनलचा सामना रंगतोय तो त्रिशा पॅकर्स विरोधात असलपा पॅकर्स. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला. पर्व पहिले यांच्या विनंतीला मान देऊन दयावान आमदार श्री राम कदम यांचे सुपुत्र ओम राम कदम यांचे इथे आगमन झाले आहे. त्याचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. त्रिशा पॅकर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. असलबा पॅकर आपले सलामीचे फलंदाज बॅटर मैदानात पाठवण्याची कृपा करायची आहे. असलपा चषक 2026 पर्व पहिले यांच्या विनंतीला मान देऊन माननीय दयावान आमदार राम कदम साहेब यांचे सुपुत्र ओम राम कदम यांनी ते उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हॅलो सलामीचे फलंदाज असलबा पॅकर आपण दोन्ही बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. असलपा चषक 2026 पहिलाच सेमीफायनलचा सामना त्रिशा पॅकर विरोधात असलबा पॅकर. असलबा पॅकर या संघाला 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू 39 धावांची गरज असलबा पॅकर या संघाला फायनलच्या दिशेने घेऊन जाणार का त्रिशा पॅकरचे गोलंदाज आपली गोलंदाजी धार दाखवून असलपा पॅकरच्या फलंदाजात थांबून ठेवणार. पाहूया हा सामना कोणत्या बाजूने झुकेल, त्रिशा पॅकर का असलपा पॅकर. मुख्य पंच संदीप पंचमकर सामना चालू करून घ्यायचा आहे. सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू घेऊन येतो तो गोलंदाज प्रवीण. लेग साईडच्या दिशेने टोलाला चेंडू, चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षक आणि थोडंसं गजा क्षेत्ररक्षक मानावं लागेल क्षेत्ररक्षकाचं आणि त्याचं भुगतान म्हणजे 2 धावा. असलबा पॅकरचा खाता उघडलाय 2 धावांनी. गोळीबार यांच्या दिशेने गोलंदाजीचा मारा करतोय तो गोलंदाज प्रवीण. त्याचा सामना करतायत ते फलंदाज अमन यादव. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षट घेऊन येतात ते प्रवीण.
पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू, हा चेंडू जातोय थेट सीमारेषा पार, झणझणीत षटकार. डीजे छत्रपतींचा छावा, शिवछत्रपतींचा छावा, फलंदाजानं कमावल्या 6 धावा. घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय श्री राम कदम साहेब यांचा खणखणीत षटकार. तर राजखरे आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचंय. राजखरे कॅच, मस्तच कॅच. हर गलती की सजा मिलेगी. पहिली चूक झाली, षटकार मिळाला, पण दुसरी चूक मात्र या ठिकाणी केली नाही ती क्षेत्ररक्षकांनी, आणि झेल बाद होतो तो अमन तंबूच्या आसऱ्याला. मॅच मध्ये पहिला बळी गेलाय, आणि पहिला बळी गेल्यानंतर 39 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष छोटंही नाही आणि मोठंही नाही असं म्हणतात. क्रिकेटमध्ये जर आणि तर या भाषेला कधीच सम्मान नाही. तो खेळ म्हणजे क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट. आज अख्ख्या जगभर, महाराष्ट्रभर क्रिकेटचा गवगव आहे. आणि याच मैदानामध्ये जेव्हा 2000 पहिली IPL सुरुवात झाली आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटची IPL सुरुवात झाली, ती म्हणजे याच मैदानात भटवाडी प्रीमियर लीग. त्यानंतर अनेक टुर्नामेंट अख्ख्या महाराष्ट्रभर गाजत राहिल्या, अख्ख्या महाराष्ट्रभर घडल्या. पण या घडलेल्या पहिला सामना अर्थात भटवाडी प्रीमियर लीग, आणि त्यानंतर पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेला मारला. चेंडू हा चाललाय सरसवत. कोण जिंकतोय? चेंडू जिंकतोय का क्षेत्ररक्षक? क्षेत्ररक्षक मात्र घडपडला, आणि मात्र 4 धावा त्या ठिकाणी आल्या. थांबली ना धरा, पायवर घ्यायचे. धुंद वादळांनी गोठला किनारा. नगरसेवक माननीय श्री किरण भाऊ लांडगे यांचा खणखणीत चौकार. किरण भाऊ लांडगे नगरसेवक एक नंबर. किरण भाऊ लांडगे नगरसेवक एक नंबर. तर पुन्हा एकदा गोलंदाजी पाहूया. गोलंदाजीची धार चांगली होती, थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये गडबड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चाललाय. 1 2 3 आणि चौकार मात्र या ठिकाणी लागलेला आहे. मात्र या ठिकाणी आले. अजय या ठिकाणी आपल्या बॅटची धार दाखवतोय. तर आज हा व्यासपीठ सजलाय मान्यवरांनी, अर्थात बाबूदादा पोकरकर मित्र परिवार आयोजित पहिलं वैलं असलपा चषक 2026 पर्व पहिलं, आणि या पर्व पहिल्यातला सेमीफायनलचा सामना चालू आहे. पुन्हा एकदा हुक केलाय, गेलाय सीमा रेषेबाहेर. 1 बाउन्स चौकार. जिंकण्यासाठी अजूनही चोवीस बॉल 19 धावांची गरज आहे. आलाय तो रबाडा, आणि सामना करतोय तो संतोष.
नॉन स्ट्राईकला उभा होता आणि आता स्ट्राईक त्याच्या हातात आहे. हा सर. तर या ठिकाणी संतोष उर्फ बावट्याचा जर विकेट घेतला तर 500 रुपयाची कमाई मात्र या ठिकाणी होणार. अर्थात किरण भाऊ लांडगे परिवाराचे आणि सचिव माननीय राहुल दादा बर्वे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक बहाल करण्यात येईल. तर पुन्हा एकदा बघूया रबाडा वर्सेस संतोष. तर बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. केलाय पॉइंटच्या दिशेला पण चांगलं क्षेत्ररक्षण शैलेश कडनं. निर्धाव चेंडूची सांगता करतोय रबाडा. तर या ठिकाणी पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रबाडा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. तर झेल होतोय का? नाही, झेल सुटला आणि मात्र चेंडू कार्पेट शॉट सारखा गेला. 4 धावांसाठी चौकार. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धरा, थांबला ना सूर्य कधी थांबली ना धरा. धुंद वादळांनी गोठला किनारा. नगरसेवक माननीय श्री किरण भाऊ लांडगे यांचा खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. रबाडा पुन्हा एकदा सज्ज झालाय संतोषला गोलंदाजी करण्यासाठी. 2 चेंडू 4 धावा आलेत. हलक्यात टटवलाय, झेल सुटला पुन्हा एकदा. 2 धावा मात्र या ठिकाणी आल्या. सव्वीस धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा रबाडा तयार आहे गोलंदाजीसाठी. संतोष काय मोठे फटके खेळण्यात सज्ज नाही आहे. त्याला माहिती आहे माझी विकेट महत्वाची आहे. फुलटॉस चेंडू, झेल होतोय का? नाही, सेफ झोन मध्ये चेंडू पडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? तर नाही. तर राहुल चव्हाण यांचे 500 रुपये वाचतायत या ठिकाणी. चुकीची दुरुस्ती. राहुल बर्वे पंचांचा इशारा आहे नो बॉलचा. थर्ड अंपर राहुल बर्वे यांचे 500 आता वाचतायत. नो बॉल. फ्रीडचा दणका. धाव संख्या झाली 28 धावा फलकावरती लागलेत. फ्रीडचा दणका. हलक्यात टटवलाय चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच या ठिकाणी येतील. 30 धावा फलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे अजून. या षटकातला 1 चेंडू अजून बाकी आहे.
बीट झाले पूर्णपणे. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रबाडा. मात्र रबाडाची या ठिकाणी गोलंदाजी चांगलीच होती, पण चांगल्या गोलंदाजीला पण प्रत्युत्तर चांगलं मिळालं नाही, क्षेत्ररक्षण चांगलं मिळालं नाही, त्यामुळे काहीतरी गडबड मात्र या ठिकाणी झाली आहे. तो पुन्हा एकदा सज्ज झालाय रबाडा. बाउन्सर, पुन्हा एकदा तिकड बाउन्सर. विजयाकडं घोडदौड चालले, ते म्हणजे असेल बा पॅकर यांची. सामना लवकर चालू करायचा आहे, चला पटापट. गोलंदाजाचं नाव हा? मंथन. चला सामना चालू करायचा आहे पंच. 18 चेंडू 9 धावा, 9 धावा 18 चेंडू. यानंतर लगेच नाणेफेकीचा कौल होईल. ही मॅच झाल्यावरती दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचे. ओम साईराम, आपले कर्णधार या ठिकाणी पाठवून ठेवायचे. हो हो, वल्लव रे नाकवा, वल्लव वल्लव. संतोष भाई, बावट्यानी षटकार मारल्यावरती राहुल दादा बर्वेसकडनं 500 रुपयाचं पारितोषिक बहाल होईल. आणि बॉल कुणी अडवलाय? संतोष उर्फ चिन्या. वाईट बॉल. धाव संख्येत भर, अवांतर धाव आणि 1 धाव धावून आली. अर्थात धाव संख्येत भर झाली. धाव संख्या झाली 32 धावा. 7 धावांची गरज. तर या ठिकाणी संतोष काय म्हणतोस? संतोष मामांचं आगमन या व्यासपीठावर होणार आहे आणि ते गाणं सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. हो हो, झेल आणि झेल सुटला पुन्हा एकदा आणि गचा थ्रो. पण या ठिकाणी संतोष थांबतोय कारण काय षटकार मारायचा आहे आणि 500 कमवायचे. एकर गेलं तरी चालेल पण जोकर गेलं नाही पाहिजे. पाहूया आता षटकार येतोय का. 3 डॉट आले तरी 500. हो हो, लेग साठी चेंडू मारला करा. 4 धावा आल्यात. सेमी फायनल मधून फायनलचा दरवाजा झालाय खुला. काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. धावांची गरज. एक धन्यवाद डीजे. बघूया संतोष काय करतोय. ओहो, उंच उंच. मला वाटतं कोणालाच नको आहेत 500.
असं अवतर शक्य असे कर का संतोषला मारायचा षटकार आणि घ्यायचा 500चा फटकार. पाहूया पुढचा चेंडू. गोन 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 षटकार. 500 मात्र खिशात आणि फायनल मध्ये प्रवेश केलेल्या असलबा पॅकरचं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत.